नमस्कार वंदनीय, मी संतोष कालापाड साहित्य संतोष या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। गोष्ट छोटी गगना एवढी या सिरीजमध्ये आपण भेटतोय पुढच्या कथेमध्ये। एक राजाची सेवा चाकरी करणारा माणूस, अत्यंत इमानी इतबारे राजाची सेवा चाकरी करायची, आपलं आयुष्य जगायचं आणि राजा त्याला एका दिवसाचा 1 रुपया द्यायचा। तेव्हाच्या काळी 1 रुपया म्हणजे खूप होता। राजा त्याला एका दिवसाचा 1 रुपया द्यायचा। हा मात्र अत्यंत मनमौजी 1 रुपया घेतला की छानपैकी दिवसभर जाऊन आराम करायचा, छान जगायचं, खाणं पिणं आणि मस्त मनमौजी आयुष्य जगत होता। छान अगदी गुटगुटीत आणि मस्त। एकदा जंगलामध्ये फिरायला गेला। फिरायला जाताना त्याला एका झाडाखालून आवाज आला की या झाडाखाली जी पिशवी आहे, जी थैली आहे, त्या थैलीमध्ये पैसे आहेत आणि ते पैसे तू तुझ्या घरी घेऊन जाऊ शकतोस। अर्थात पैसे म्हटलं की माणसाच्या मनामध्ये लालसा निर्माण होतेच। ह्याने ती पैशाची थैली उचलली आणि हा घरी निघून गेला। घरी गेल्यानंतर पहिलं काम की किती पैसे आहेत, थैली बाहेर काढली आणि त्याने पैसे मोजायला सुरुवात केली। पैसे भरले 99 रुपये। पुन्हा शोधाशोध केली पण 1 रुपया काही सापडला नाही, भरले 99च। आता मात्र हा टेन्शनमध्ये आला। 1 रुपया असत आपले 100 रुपये पूर्ण झाले असते। मग एक काम करतो, आता उद्याचा 1 रुपया वाचवतो। उद्या राजा मला जो 1 रुपया देईल तो 1 रुपया वाचवतो, जेणेकरून ह्याच्यामध्ये 99मध्ये 100 रुपये पूर्ण होतील। रुपये त्या थैलीमध्ये टाकून आनंद झाला की 100 रुपये मी कमावले। दुसऱ्या दिवशी मनात विचार आला की आजचा मात्र मी 50 पैसे वाचवणार आणि 50 पैसे त्याच्यामध्ये टाकणार। असं करत गेलो तर पुन्हा माझे 200 व्हायला वेळ लागणार नाही। आणि अशा प्रकारे तो 50 पैशावरनं 75 पैशापर्यंत आला आणि मग त्याचं शरीर, त्याची प्रकृती त्या टेन्शनमुळे आपोआपच खालवायला सुरुवात झाली। तब्येत खूप उतरत चालली। राजाकडे गेला आणि राजाला सांगितलं की मला एवढ्या पैशामध्ये माझं भागत नाही आहे, त्यामुळे माझा पगार वाढवा। राजाने त्याचा पगार दुप्पट केला, म्हणजे त्याला दिवसाचे 2 रुपये मिळायला लागले। तरीही त्याची हाव काही कमी होईना, कारण 100चे पूर्ण झाले की 200ची अपेक्षा असते, 200 पूर्ण झाले की 300ची अपेक्षा असते। आणि मग राजाने एकदा त्याला विचारलं, कारण ह्याची तब्येत पूर्ण खालावत चालली होती, कामाकडे लक्ष नाही आहे आणि ह्याला पगार डबल करून सुद्धा हा समाधानी का नाही। म्हणून राजाने विचारलं की बाबा नेमकं भानगड काय, तुझी तब्येत अशी का खराब झाली आहे। त्यावेळेला तो म्हणाला की काही नाही महाराज, असंच काहीशा गोष्टी आहेत। मग राजाने त्याला हळूच विचारलं, तू 99 रुपयांची थैली तर घेऊन आला नाही आहेस ना। लगेच चमकला आणि राजाला विचारलं, महाराज आपल्याला कसं माहिती। त्यावेळेला राजाने सांगितलं की ती यक्षाची थैली आहे, ती थैली परत नेऊन ठेव, तरच तुझी प्रकृती पूर्ण बरी होईल। कारण तिच्यामध्ये तू जितकं टाकत जाशील ना, तेवढी तुला हाव सुटत जाईल, तेवढी तुला कमीच वाटत जातील। राजाचं बोलणं मनावर घेतलं, ती थैली परत जागेवरती ठेवून दिली आणि पुन्हा आपलं आयुष्य आनंदाने जगायला सुरुवात केली। पैसे कमवायचे नाहीत असं नाही, पण त्याच्या मागे पळण्याची जी हाव आहे ती थोडीशी कुठंतरी कमी होणं गरजेचं आहे। आणि ती हाव ज्या वेळेला कमी होईल त्यावेळेला मग पैसे कमवण्याचे मार्गसुद्धा चांगले सापडतील आणि माणूस चांगल्या मार्गाने कमवेल। धन्यवाद।